शासकीय नोकरी मिळण्याचे स्वप्न उराशी बाळगून अकॅडमीमध्ये प्रवेश घेतलेल्या तरुणीला अपमानास्पद वागणूक मिळाली। याशिवाय तिचा छळ केला गेला। त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतल्याची घटना मंगळवारी गरुड झेप अकॅडमीमध्ये घडली आहे। या प्रकरणी मयत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गरुड झेप अकॅडमीच्या संचालकासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अकॅडमीचे संचालक प्राध्यापक निलेश सोनवणे आणि कर्मचारी तिला प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसमोर अपमानास्पद वागणूक देत होते। तसेच तू काळी आहेस असेही तिला हिणवत होते। पैसे भरण्यास उशीर झाल्यानंतर तिला साधा नाश्ताही दिला जात नव्हता। या मानसिक छळामुळे आणि मैत्रिणींसमक्ष अपमान केला जात होता। यामुळे जेव्हा दिवाळीच्या सुट्टीत ती गावी गेली होती तेव्हा तिने हा सर्व वृत्तांत कुटुंबियांना देत अकॅडमीत जाण्यास नकार दिला होता। मात्र यानंतर कुटुंबियांनी तिला धीर देत फी भरली जाईल, काळजी करू नकोस असे म्हणत पुन्हा समजूत काढत तिला पुन्हा बजाजनगर येथे अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवलं होतं। मात्र त्रास सुरूच असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे। या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत।